नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महापालिकेसमोर झाला जोरदार राडा, कारण मात्र गुलदस्त्यात. अतिक्रमण वाढते, शहरात टेन्शन. अकोल्यात चोरटे, दरोडेखोरांचे टार्गेट बडे व्यापारी. हाकेच्या अंतरावर SP ऑफिस तरी टाकला दरोडा. शिरपूर जैन येथील वाद गेला चांगलाच विकोपाला. श्वेतांबरी जैनांकडून दिगंबर समाजाला मारामारी. आरआरसी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. शहरातील सिग्नल व्यवस्था पुन्हा झाली सुरळीत सुरू. राज्यातील अर्थसंकल्पात महिलांना मोठा दिलासा. युवती विद्यार्थिनींसाठी विविध योजना कार्यान्वित. आता सविस्तर बातम्या. महापालिकेसमोर असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूने राडा झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी दुकानातील सामान फेकल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर रोजच्या अतिक्रमणाने स्थानिक त्रस्त झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले होते. महापालिकेच्या समोर असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मागे असलेल्या चौपाटीच्या काला चबुत्रा नजीक रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण चालकांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांचे रेडीमेड ड्रेस जमिनीवर फेकून दिल्याचे चित्र होते. एकमेकात वाद झाल्याचे चित्र असून वादाचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो. दुकानदार आणि अतिक्रमणकर्ते यांच्यात रोजचा संघर्ष येथे असून त्यातून हा वाद उफाळल्याची माहिती आहे. आज या ठिकाणी नेमका कुठल्या कारणाने राडा झाला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणि SPंच्या बंगल्यासमोरच्या आणि SP ऑफिसच्या बाजूला असलेल्या न्यू आरशी प्लॉट परिसरात सशस्त्र दरोडा गुरुवारी रात्री पडला. यामुळे उद्योजक नवल केडिया आणि त्यांचा परिवार चांगलाच भयभीत झाला असून अकोलेकर सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानजीकच्या न्यू आरशी प्लॉट येथील रहिवासी प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी चारचाकी वाहनातून पळ काढला. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आरशी प्लॉटमध्ये उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या 4 ते 5 दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे केडिया कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली आहेत. खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहकार नगरमध्ये एका उद्योजकाकडे धाडसी चोरी झाल्याची घटना 6 मे रोजी उघडकीस आली होती. त्यानंतरही या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. आता न्यू आरशी प्लॉटमध्ये घडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे खदान पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नच आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे जैन श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर समाजावर वारंवार होणाऱ्या मारामारी घटनेच्या विरोधात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वाशिमच्या शिरपूर येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर समाज पंथांना वारंवार वाद घालून मारहाण करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वाशिम येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे समाज बांधवांचे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्वेतांबरी जैन समाज हा दिगंबर जैन समाजावर वारंवार अन्याय करत आहे. तसेच श्वेतांबरी जैन पंथ हे गुंड लावून दिगंबर जैन पंथांना हाणामारी करत असल्याचे आरोपही केला जात आहे. या वारंवार होणाऱ्या मारामारीच्या घटनेने सकल दिगंबर समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे आज वाशिम येथे या घटनेच्या निषेधार्थ सकल दिगंबर समाज बांधवांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात वाशिम शहरातील बालाजी मंदिरासमोरून करून
शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चात वाशिमसह इतर राज्यातील दिगंबर समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। अकोल्यातील सिग्नल व्यवस्था दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष असल्याची बातमी RRCने प्रसारित केली होती। त्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली। आज अखेरीस शहरातील सिग्नल व्यवस्था पुन्हा एकदा सुरू झाली आहे। सिग्नल व्यवस्था सुरळीत होत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून होते। याविषयी RRCने बातमी प्रसारित करताच सिग्नल व्यवस्था सुरळीत करण्यात आली। शहरातील सिग्नल व्यवस्था कोलमडली होती, पण ती आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे। शहराची वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे, त्यासाठी सिग्नल व्यवस्था सुरळीत असणे गरजेचे आहे। शहरातील विविध चौकात आज सिग्नल व्यवस्था सुरळीत झाली असून लोकांनी सिग्नलचे पालन करण्याची गरज आहे। घाई न करता काही वेळ थांबणे आवश्यक असून ग्रीन सिग्नल झाल्यावरच तो पार करण्याची गरज आहे। सिव्हिल लाईन्स चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेहरू चौक प्रमाणे शहरात गांधी चौकात, त्याचबरोबर सिटी कोतवाली चौकात, कौलखेड व तुकाराम चौकात आणि जुन्या इन्कम टॅक्स चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। शहरातील गंगानगर हा भाग विकसित होण्याची गरज होती, पण तसे होताना दिसत नाही। एका पावसात रस्त्यावरची माती गाडीत अडकणे सुरू झाले असून खड्ड्यांचा त्रास वाढला आहे। महापालिकेने त्वरित लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे। गंगानगरमधील या रस्त्यावरून रात्रंदिवस हजारो लहान मोठी वाहनं ये जा करत असतात। तसेच मोटरसायकल, सायकल स्वार यांची संख्याही तेवढीच आहे। या रस्त्याचे काम अनेक वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र आजतागायत रस्ता व नालीचे बांधकाम पूर्ण झाले नाही। त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याची दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक साकडे घातले, पण कोणतीही कार्यवाही झालेली नाही। रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। पावसाच्या पाण्यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे। लवकरात लवकर नाली, रस्ता बांधकाम करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। गोरक्षांच्या पाठीमागे असलेल्या दत्त कॉलनीत साईबाबा मंदिराच्या ओट्यावर गुरुवारी रात्री 9 वाजता 3 वर्षाच्या मुलीसह प्राध्यापक योगेश अग्रवाल उभे असताना अचानक पायाखालची फरशी जमिनीत गेली। बापलेक भुयारातून 4 फूट अंतरावर असलेल्या विहिरीतच निघाले। प्राध्यापक योगेश अग्रवाल आणि त्यांची मुलगी पलक हे दोघेही भुयारातून थेट विहिरीत पडल्याचे चित्र समोर आल्याने लोकांनी धाव घेत मुलगी पलकला 15 मिनिटात बादलीतून बाहेर काढले। मात्र विहिरीला जाळी असल्याने ती तोडण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 1.5 तास लागला। अग्रवाल यांना रात्री 10:25 बाहेर काढण्यात यश आले। प्राध्यापक योगेश अग्रवाल हे LRT महाविद्यालयात प्राध्यापक आहेत। पती पत्नी व मुलीसह ते साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी गेले होते। मात्र मंदिराचा ओटा आतून पोखरल्याने ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाल्याने फरशीसह ते भुयारात कोसळले। ते भुयार थेट विहिरीत होते। दैव बलवत्तर की एरवी पाणी असलेली विहीर आज कोरडी होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राध्यापक अग्रवाल यांना सुखरूप बाहेर काढले, मात्र अग्रवाल यांचा पाय मोडला। खदान पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना यायला 20 मिनिट लागले, तर फायर ब्रिगेडला यायला अर्धा तास लागला। नागरिकांनी यावेळी रोष व्यक्त केला। या ठिकाणी प्राध्यापक अग्रवाल म्हणून आहे, सिनियर लेक्चरर आहेत। ते दर्शनासाठी आले होते साई मंदिरात आपल्या। या ठिकाणी जो गड्डा दिसतो तुम्हाला टाईल्स समोर, त्या ठिकाणी ते उभे होते। त्यांच्या मुलीसोबत ते आतमध्ये गेले। जमीन आतून टाकलेली आहे, तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीच्या आतली मातीसुद्धा घातलेली आहे सगळी। प्राध्यापक आतमध्ये गेले। आता त्यांच्या मुलीला काढलं आहे आपण, ते विहिरीमध्ये बसलेले आहेत। त्यांच्या पायाला थोडा लागला आहे मार। आपण आता फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं आहे। फायर ब्रिगेडवाले आता त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करून राहिले। काय नाव त्यांचं, मुलीचं नाव काय? मुलीचं नाव माहिती नाही मला, पण प्राध्यापक अग्रवाल म्हणून योगेश अग्रवाल प्राध्यापक योगेश अग्रवाल सिनियर लेक्चरर आहेत ते RDG कॉलेज। मुलगी सुखरूप आहे? मुलगी सुखरूप आहे, तिला काढलाय बाहेर। जखमी सायाळ वाचविण्यासाठी युवकांचे प्रयत्न अनमोल ठरले।
एखाद्या प्राण्याचा अपघात झाल्यानंतर त्याकडे कुणीही पाहत नाही, पण काही युवकांनी सायाळ वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याचे चित्र होते। माणसाप्रमाणे प्राथमिक उपचार देऊन एका अवलियाने वाचवले प्राण। दरम्यान रस्त्यावर जर एखादा अपघात झाला तर जळून जाणारी पण मदत न करणारी अनेक जण आपण सर्रासपणे पाहतोय। तेच एखादा प्राणी अपघातात सापडला तर काय, एखाद्या प्राण्याचा अपघात झाला ही लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत। मात्र अकोल्यातल्या दीपक पाटील या तरुणाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय। अकोल्यातीलच किराणा मार्केट इथं जखमी अवस्थेत पडलेल्या एका सायाळ वन्य प्राण्याचा जीव वाचवून दीपकने मानवतेचे दर्शन घडवून आणले। या सायाळ वन्य प्राण्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती, पण दीपक पाटील या तरुणाने त्याला मृत्यूच्या दारातून परत आणला आहे। दीपकचा हा बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची मागणी समोर आली आहे। या मागणीचा विचार सरकारने करावा अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। समग्र शिक्षा हा भारत सरकारचा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ही एक वैधानिक संस्था आहे जी महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम राबवत आहे। समग्र शिक्षा अभियानात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे याकरिता राज्यातील 6500 कर्मचारी प्रतीक्षा करीत आहेत। यामधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2003 पासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून यामध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डीए लागू करण्यात आला नाही। समग्र शिक्षाचे उपक्रम राबविण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत, परंतु त्यापैकी कोणालाही डीए दिला जात नाही। भारत सरकारच्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी वाढ होते। सदर प्रकाराकडे राज्य शासनाने गंभीरपणे लक्ष देत या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली। आणि अल्पशा मानधनावर काम सुरू आहे आणि दिव्यांग म्हटल्यानंतर मी दुर्धरही आहे आणि घरची परिस्थिती खूप याची आहे। जर म्हणजे मानधन किंवा आमचं काहीतरी यांना सगळ्यांनी विचार केला तर फार चांगलं होईल आणि आम्ही आमच्या संघटनेसोबत जे पुढचे आदेश येतील ते आम्ही पुढे चालू करणार आहे। या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे अशी आमची मागणी आहे आणि वेळोवेळी आम्ही यासाठी आंदोलने आणि निवेदनं राज्य शासन केंद्र शासनाला दिलेले आहेत। आणि यावर्षी आता ज्याप्रमाणे NRHMच्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे, त्याच धर्तीवर आम्हालासुद्धा नियमित सेवेत सामावून घ्यावे, आम्हाला नियमित वेतनवाढी मिळाव्यात यासाठी आम्ही शासनाला निवेदन सादर करीत आहे। मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुढे आंदोलन करू। आमचं उपोषणावर बसण्याचा सुद्धा विचार आहे आणि अधिवेशनावरती सुद्धा आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचे 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क राज्य सरकारकडून भरले जाणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना केली। त्याचबरोबर विविध योजनांची घोषणा केली गेली। राज्यातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये मुलींची संख्या वाढवण्यासाठी 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100% आर्थिक मदत केली जाईल। अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जाहीर करण्यात आली आहे। या योजनेनुसार पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील। राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत। महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याची घोषणा केली आहे। 10,000 पिंक रिक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्यात येतील। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत
वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महापालिकेसमोर झाला जोरदार राडा, कारण मात्र गुलदस्त्यात. अतिक्रमण वाढते, शहरात टेन्शन. अकोल्यात चोरटे, दरोडेखोरांचे टार्गेट बडे व्यापारी. हाकेच्या अंतरावर SP ऑफिस तरी टाकला दरोडा. शिरपूर जैन येथील वाद गेला चांगलाच विकोपाला. श्वेतांबरी जैनांकडून दिगंबर समाजाला मारामारी. RRC न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. शहरातील सिग्नल व्यवस्था पुन्हा झाली सुरळीत सुरू. राज्यातील अर्थसंकल्पात महिलांना मोठा दिलासा. युवती विद्यार्थिनींसाठी विविध योजना कार्यान्वित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.